जीवामुक्ता भवन्ति साकरी वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। फ्लाइट मोड करा पड़ गया। मत थोड़ा बदल है ना। अब योग युक्तता अधिक विद्वान के 5 लक्षण करी विशिष्ट आहार आदिक विषय प्रवृत्त भये ब्रह्मवेत्ता को दर्शन आदिक इंद्रियन के व्यापारन विषय मय करता नहीं ऐसी बुद्धि करी के स्थित होना योग्य है, ऐसे दोष लोककारी के कहे है। आता विद्वानाला काय त्याचं अंतःकरण किंवा बुद्धी मिथ्या झाल्यामुळे त्याला बाकीच काही कर्तव्य नसतं, पण गुरुजींची आठवण संतपणाच्या लक्षणाने जर तो जीवनमुक्त असला तर तो शोभतो, हे त्यात महत्त्व. आणि जीवनमुक्त असेल तर व्यावहारिक असेल तर त्याला शोभत नाही, तो तेवढा स्वतःपुरता मजबूत आहे, पण लोकांचा त्याच्याकडे भाव बसत नाही. आणि आता समजा तुम्हाला सांगतो, तुमचा नारायण डॉक्टर ही साधूच्या जीवनमुक्त असेल, साधू भक्ती मार्गावर चलतो, त्याच्यावर लोक साधू भावना बसतील. आणि भाऊ आहेत ना, तितके भाऊवर बसत नाही भावना. का? भाऊ बोलतात व्यवहार, पण अटकली व्यवहार काढून घेतात, त्याच्यामुळे लोकांची भावना तिथं बसत नाही. तुला सांगतो, नारायण डॉक्टर आत बाहेर सारखा आहे. तसं आता जो जीवनमुक्त पुरुष आहे त्याचे 5 लक्षणे कोणते ते सांगतात. आहार विहार हे सगळं. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्. हे सात्विक साध्याचं श्लोक आहे. ते सगळं जरी केलं ना, 10 इंद्रियाचा व्यवहार झाला तर त्याचं काही बिघडत नाही. एक लक्षात ठेवा होतं, त्याचा व्यवहार पाहता त्याची समजूत ज्याची बिनचूक झाली, त्याचा एक इंद्रियाचा कोणता व्यवहार झाला तरी त्याला बाधा होत नाही. तो वाज घेईल, डोळे गोड झाप करेल, बोलेल, गुचकी लागेल, हात पाय. अरे एक पोहे संग जवळ घडे प्रकृतीचा तबवरी त्यागुण तरी त्यागून घडे कर्माचा त्याचा ऐशाही करू म्हणते त्याचा आग्रह होची उरे. म्हणजे हे ते समजूत असते, म्हणून त्याचा आग्रह नाही. आज कधी चिंतन आलं मला, जीवनमुक्त पुरुषाच्या व्यवहारात दोन्ही अंग गुरूंच्या कृपेने सांगतो. जयाच्या करण्यात घडो का त्रिलोक्याचा घात, परिचयने काय आयशीमात बोलूच नाही. सांगा आता याच्या पुढे काय करणार. जयाच्या करण्यात घडो का त्रिलोक्याचा घात, परिचयने केली आयशीमात बोलत नाही. एक झालं. आता दुसरी गोष्ट, आपल्याकरता साधकाकरता त्याची समजूत बिनचूक होण्याकरता, त्याच्या समजूत दृढता येण्याकरता, तर त्याने शास्त्रबाह्य व्यवहार केला आहे. पण साधक गुरुचं वचन वाढलं नाही, आईबापाचं वचन वाढलं, शास्त्राची किंमत केली नाही. हे का? समजूत झाल्यानंतर एखाद्या वेळेस आयोग्य वर्तनातून ते आयोग्य वर्तन होतच नसतं, हे लक्षात ठेवा. पण हे अपवाद म्हणून आहे, हे त्यांच्यावर अपवादाची गोष्ट आहे. तुकाराम महाराज जडाक होतील का बरं? असं काय शक्य? पण तुम्ही मूर्ख आहेत म्हणून तुमच्या मूर्खाकडे त्यांच्यावर अपवाद आम्ही सांगायला लागलो. शक्य आहे का? म्हणून एखाद्या वेळेस त्यांच्याकडून शास्त्रबाह्य व्यवहार झाला तरी त्यांना दोष लागत नाही, आणि तो शास्त्रबाह्य व्यवहार जे केला तुझ्या उद्धाराकरता असं होत आहे. एक उदाहरण मोठं, पांडुरंगाने ढोल पिटावा म्हणजे काय? त्रिभुवनाला जगवतोय आणि ढोल पिटतो म्हणजे विहित का निषेध? ती विहित बिना निषेध नाही, भक्त तांकी झालेले आहे. तिथेच उत्तर आहे.
तो विहित बी नाही, निषेध निषेध बी नाही, भक्ता सांग. भक्त सांगितलं ते काय करील सांगता येत नाही. म्हणून ज्ञानी भक्त असणारा का जीवनमुक्त असणारा गुरुजीला ज्ञानी भक्त म्हणण्यापेक्षा जीवनमुक्त म्हणावा गुरुजीने. कारण याचे एक कारण आहे. निक्का वेदांत जर बोलायचं असं गुरुजीने बोलावं. ज्ञानी भक्त म्हणजे काय? ज्ञान झाल्यानंतर जीव दशेरात नाही, भक्ती कोण कोणाची करेल कुठं कळतं हे. पण प्रसंग प्राप्त काही साधूने तुमचा लयच आग्रह मग ज्ञान होतं खरं नाही ते. तर काय वाच आता त्यांची आपण वाचू. तो श्लोक सुरू आहे. नैव किंचित झालाय. त्याचा पुढचा श्लोक. हं. प्रलपन विसृजन गृह्णुन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियानिंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. हे सगळे इंद्रियाचा व्यवहार करतो, निमिष करतो, आहार व्यवहार करतो, पाहणं चालणं करतो, बोलणं बसणं करतो. पण करते विणकर्म तेच ते निष्कर्म तरी हे जाणती सुवर्ण गुरुगुरु. गम्य. करते विणकर्म. आता कर्तव्य कर्म कसा? वृत्ती बाधित अनुसरून वृत्तीचा व्यवहार वृत्ती करते हे पाहतो. वृत्तीचं अधिष्ठान होतो. वृत्ती अधिष्ठानाच्या समजुतीने व्यवहार करते. मग अनुकूल प्रतिकूल व्यवहार वृत्तीचा याचा नाही असे ते समजत असते. मग ते सगळे इंद्रियाचा निमिष करेल, चालणं बोलणं करेल, सगळं करेल, पण तो तिथीचा नव्हे. तोही नेत्रीप आहे. तो असे सगळं नेत्र पाहिल कारणाने ऐकून वाचन बोलल वाचन. आज सांगायचं राहील काय माय गेली होती भूतापाशी, हरे नाही मग कशा अरे मूळ आता नातन म्हणा होय. ज्याने दत्त चौधरी जिथं करतात, पांडुरंग आहे पाणी जिथं वाहतात, आजही वाहतात. आणि नाथाने असं बोलावं कसलं तर वेळेसारखं नाही ना, असं बोलू बरोबर आहे. काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मग कशा हरी म्हणा. कारण भूताला हरीच नाव आवडत नाही ना, तुमच्या आवडलं तिच्यातून आहे का नाही. भूतापाशी का म्हटले? भूताला हरी नाव आवडत नाही. मग तुझ्या आता पुन्हा पुन्हा उच्चार कर, पण त्यांचं जर बोललं तर त्यांचं ते बाधित नाही, आणि तुझ्या कल्याणच आहे ते. तसं साधूंचा व्यवहार पाहू नको जरा कोणता असो. योग्य ते बोलेल, चालेल, बसेल, खेळेल, विटेदांडी खेळेल, हा मामा खेळेल, होतो तो खेळेल, काही खेळेल, आटापाट्या खेळेल, सगळा करतो. मग आता हे सगळे साधून पावलं खेळत नाहीत का? भारून म्हणत नाहीत का? मग आता त्यांच्या खेळण्याचा व्यवहाराचं काही होत नाही. चला. आत्मा के स्वभाव को जानने वाला जो तत्वविद अर्थात ब्रह्मविद स्व अपनी कुटस्थता, असंगता और अंतर बाहिर पूर्णता की दर्शन रूप प्रज्ञा करी युक्त हुआ, आप बाहिर देखता हुआ, सुनता हुआ, स्पर्श करता हुआ, सूंघता हुआ, खाता हुआ, चलता हुआ, निद्रा को करता हुआ, उच्छ्वास अरु निश्वास को करता हुआ, बोलता हुआ, मल त्याग को करता हुआ, लेन देन करता हुआ और निवेश अरु उन्मेष को करता हुआ भी शब्दादि विषय रूप इंद्रियन के अर्थन विषयी इंद्रिय ही वर्तते हैं. मैं दृष्टा, श्रोता, स्पृष्टा, घ्राता, सूंघने वाला, भोक्ता, अवगंता नहीं हूँ. इस प्रकार के लक्षण वाली ही वृत्ति को सर्वदा धारता हुआ तीन तीन कर्मन को इंद्रिय ही करे है. मैं तो अविक्रिय. बस इथे कोण करायचे काय आलं का लक्षात? सगळं केलं का नाही? 10 इंद्रिय व्यवहार करा, श्वास केलं, खाणं पिणं केलं, पण मग करतो ना, हे सब इंद्रिय का व्यवहार आहे. संपला की विषय. पण आता याच्या एक 10 इंद्रियाचा व्यवहार त्याचा जो का खरा आहे का खोटा आहे? खरं आहे का खोटं? माग ते विसरून जातात रे. हे तर गंमत आहे. अरे बेडे हो, माया जगत कार्य, माया खोटी आहे, तिचं कार्य द्यायचे इंद्रिय खोटे आहे, मग त्याचा व्यवहार खरं खोटं कुठं अनिर्वचनीय नाही. मागच चला. याचं अज्ञान निवृत्त झालं ना, मग अज्ञान निवृत्त झाल्यानंतर होय का नाही, अज्ञान निवृत्त झाल्यानंतर
ध्याधिक जगत मिथ्यात्व निश्चय ठरल्यानंतर त्याचा व्यवहार अनुकूल प्रतिकूल कुठाही त्याला, पण तुला वाटतं म्हणून आम्ही ते सांगतो सगळं करतो, पण ती काही करत नाही. तो सगळं करतो, ते वरतं दिसतं ते देईना माझ्या काही, ते वरतच दिसते, ती दिसती का असते दिसती ते वाक्याचं काय लिहिलं मला ना? वर दिसती. आपण असतो ती दिसतेच. म्हणजे आपण असतो कशावर आहे का नाही? आपण असतो याचं एकच कारण, अनुकूल व्यवहारात आनंद होतो, प्रतिकूल व्यवहार दुःख होतं, म्हणून आपण तिथं झाला. आणि त्याला अनुकूल प्रतिकूल नसतो. त्याला अनुकूल प्रतिकूल नाही त्याला. का? मिथ्या पदार्थाचा निश्चय झाल्यावर त्याला अनुकूल प्रतिकूल नसतं. एकच लक्षात ठेवा. आज जरी तुम्हाला लक्षात नाही आलं तर माऊली ज्ञानोबारायांचा विचार निदान परोक्ष रूपाने लक्षात ठेवा, आणि ते तुम्हाला खूप काम करेल. अपरोक्ष झालं तर तुमच्यासारखे धन्य तुम्ही, पण निदान परोक्ष रूपात तर निश्चित ठेवा की बेगड्याची भावना आबरे सावली ही जी माऊली म्हणती देहादिक जगताचं ते स्वरूप दाखवतात. बेगड्याची भावली तसे देहादिक सगळे बेगड्याची भावली. आबरे सावली हे 2 दिवसात तुमचं जे व्यवहार अनुकूल ते आबरे सावली. आणि त्याच्यापेक्षा आज एक सांगितलं की वाळलेलं पान झाड असतं त्याला काहीच रस नसतं. तसं ज्याचं जगत सत्यास्फूर्त शून्य ठरलं, देहादिक जगत सत्यास्फूर्त शून्य ठरलं, त्याच्याकडून कोणताही व्यवहार होत नाही. तुझ्या म्हणण्याने तो करतो तर करतो, पण त्याचं काही बिघडत नाही. त्याचं काही याचं नाचाचं उदाहरण सांगू. नाचाचं उदाहरण असं, आता आपल्याकरता सगळं असतं. एका ब्राह्मणाला काही लोकांनी सांगितलं त्यांच्या मुलाची मौंज होती, आणि मग कुठेतरी द्यावं 10-5 रुपये करून नाथ महाराजच्या घरी. नाथ महाराज खूप पैसे देतात म्हणून नाथाकडे जावा, पण मध्ये त्याचे जे विरोधक होते आपल्याकरता त्यांनी म्हणजे तू कुठं चालू नाथाकडे, म्हणजे नाथाकडे कसं आपलं काहीतरी मागा. अरे मागतो कशाला, तर आम्ही तुला सांगतो म्हणजे अटकल, आम्ही तुला 1000 रुपये देतो, फक्त नाथाला राग आण म्हणले क्रोध. बरं म्हणजे आता ह्याला काय असतंय, नाथ महाराज पूजा करत होते, तसाच गेला पायाच्या बोटात गेला का जोडसं गेला बसला मांडीवर. नाथ महाराज किती मी लीन आहे, मी किती मूर्ख आहे की तुम्हाला माझ्या दर्शन करता पायातली जोडीसुद्धा आठवण नाही. किती तुम्ही भरता 25 आता काय राहता. आता एक जगात मोठी दुःखाची क्रोधाची जागा आहे. नाथ महाराज तुकोबाराज सोडून जर पाहिलं ना तर आपण सांगू शकतो, पण अवघड येते. नाथ महाराजांच्या मंडळीच्या पाठीवर हा ब्राह्मण तूप वाढी असताना बसला. तिथं राग येतो, कसला शहाणा असतो ते. बायकोशी नुसतं बोलला एखाद्या तिसऱ्या तरी त्याच्यामध्ये संशय येतो. पण पंक्तीमध्ये नाथ महाराजांच्या गिरिजा माता आपल्या त्यांच्या मांडीवर हा ब्राह्मण बसला. नाथ महाराज काय गिरच्या देव बाप्पा पडेल बरं का, आता देव बाप्पा पडेल बरं का. त्यांची मंडळी त्यांच्यापेक्षा पुढे होती. अहो नाथ म्हणजे एवढे काय, मला हरिपंडित पाठीवर घेऊन काम करे सवय ना, हे हरिपंडित आहेत म्हणजे. आता रडायचं काय करावं त्याने, हे झालं का रडा तो ब्राह्मण. काय झालं काय झालं म्हणलं नाथ महाराज, आता काय माझे 1000 रुपये बुड गेले, काय झालं म्हणजे काय झालं. ते लोक म्हणले तुम्हाला 1000 रुपये देतो ना, आता कुठं जा असं काय म्हणलं. एक मी बी 1000 रुपये देतो आणि तो पळ पुढं मी काठी घेऊन मागं लावतो तुझ्या. ते पळायला मागं थांब गाडवा थांब, नाटक लागले काठी घेऊन फेकायला लागले. त्या लोकांना वाटलं नाताला खरंच राग आला. असं खेळ असं जोड होता. खेळ खरी पण गाईड सापडे ते नाथ व्हावं लागतं बरं का. आपण आपल्या मनाला चिंतना करता चरित्र गायच्या साधून आपण फुटायचे आपल्या मनात तपासायचं. हे जी स्वतंत्र चरित्र आहे ते आपल्या मनाची भूमिका तपासायची. मग त्याने 1000 रुपये दिले नाताला खरंच, त्याने 1000 रुपये थोडं थांबून इकडे. आता तू काय कर 2 मिनटं इथं थांब, आता ही तुला लुटणार आहेत.
तुझी ही 1000 असेल मी दिले 1000 तो या रस्त्यांचा आता नातं खरं कोणतं आहे का नाही म्हणून बाबा सुरुवातीला मी सांगितलं समजूत लक्षात ठेवा आणि समजूत लक्षात मागत वरमध्ये वेदांत शास्त्रामध्ये मुळात नेहमी लहरा जावा कारणात लहरा जावा कार्यात राहतात तुम्ही लोक हे कधी विसरू नका जीवनमुक्त प्रकरणामध्ये एक लक्षात ठेवा की त्यांच्या आपल्या अवस्थेकरता त्यांचं अज्ञान निवृत्त झालेलं असतं आणि अज्ञान निवृत्त झाले म्हणजे त्या गुरूंच्या भाषांचं बिनचूक समजूत झालेली असते बिनचूक समजूत याचा बी अर्थ असं गुरु सांगतो मी सच्चिदानंद हे त्रिकाल अबाधित निश्चय याचे न समजू आणि असा जो निश्चयाला प्राप्त झालेला महात्मा असं त्याचा जे बाहेरचा व्यवहार असतो तो बेगड्याच्या भावीसारखा असतो मग त्याच्यावर तुम्हाला उदाहरण दिलं ना अथांचं त्यांना क्रोधही नव्हता मोह बी नव्हता त्याने क्रोधाचे काम केलं आहे आणि आपली स्थिती कसं राहावं हे दाखवलं ना त्याने मग अशांच्या व्यवहार काठी घेऊन लागणं काठी घेऊन नाही तुला हाणायला पाहिजे म्हणायचं असं ते आमच्या दादांची गोष्ट मी सांगत असतो आमच्या गुरुजींची तो माहीत नाही का सांगतो दादांची गोष्ट आपल्या आता कुठे बी दोन पार्ट्या असतात त्याचा काही विषय नाही म्हणजे वेदांती जी असणारी त्यांची आज परिषद व्हायची आपल्याला सोलापूरचे लोक काही म्हणतात पण ते जगत मिथ्या जगत मिथ्या जगत मिथ्या म्हणतात ना आज त्यांचे बघायचे शंकराचार्याची अशी परिषद घेतली होती हो काशीला शंकराचार्य म्हणजे अद्वैताचा शिव वैदिक सनातन अद्वैताचा शिव नुसतं वेदांती नव्हतं वैदिक सनातनी अरे जुन्या गोष्टी सांगावं लागायला आता काय नागलं आणि तिथं एक सांगून दादूंची गोष्ट सांगतो जीवनमुक्त पुरुषाचे प्रकरण काही लोकांनी शंकराचार्याच्या अंगावर हत्ती सोडला मग हत्ती मिथ्या मग त्यांच्या अंगाने मिथ्या आहे का नाही शंकराचार्य पळू लागले नंतर ते अहो म्हणले तुम्ही जगत मिथ्या म्हणता मग हे कसं काय म्हणलं अरे म्हणले तुम्हाला जगत मिथ्या माझं पळणं मिथ्यातलं नाही का मग मिथ्या कळलं म्हणजे काय चुकलं का त्यांचं काय वर मग त्यांना दाखवले तुम्ही मूर्ख आहेत म्हणून मिथ्या कळतच नाही मिथ्या ज्याला कळलं ते एक सांगू गुरूंची आठवण म्हणून मिथ्या या पदार्थामध्ये व्यवहार नाही मग तुम्ही मिथ्या म्हणून हत्ती सोडल्या का नाही कळलं का तुम्हाला मिथ्या आता हे झालं आचार्यांचं आद्य गुरु शंकराचार्य आता आमच्या दादांची गोष्ट सोलापूरला आली त्यांचे जेवण खावणं झालं आता असतात ना कोणी प्रेमी कुठं भक्त एक जण त्यांच्यातलं एक उदबत्तीचा पुडा असा मोठं उदबत्तीचा गट्टा घेऊन तापवत पेटू उभा राहिला पोळवायचं जगत मी त्याच्यात काही वाटत नसतं ना मग म्हणजे जाऊ द्या फक्त दादालाच आपण बघ दादाची परीक्षा दादालाच पोळू आले दादा तुम्ही जगत मिथ्यावाद आहेत मला तुला कोणी सांगितलं साधन सगळे तुला कोणी सांगितलं मी मिथ्यावादी आहे म्हणून तुम्ही सांगा सगळ्या मिथ्या अरे तुला सांगितलं कोणी बरोबर तुला काय म्हणायचं म्हणजे मिथ्या आहे त्याला पळत होतं असं तू अज्ञानी असून आम्हाला पळवतो तर मी तर ज्ञानी आहे तुला एका झापडीत नाही खाली पाडली तर मला विचार म्हणजे असं म्हणलं का साधं सर नाही तुला तूड व्हायला पाहिजे आहे का नाही नाटाळाचा माट देव काढे म्हणून त्यांचा कोणताही व्यवहार जीवाच्या कल्याणाकरता असतो आणि स्वतःचा निश्चय बदलत नसतो स्वतःचा निश्चय बदलत आणि ते व्यवहार हो तसं नाही झालं म्हणून इथं तो सगळं करेल 5 ज्ञाननिरीचा व्यवहार करेल अनुकूल प्रतिकूल करेल 5 कर्मेंद्रियाचा अनुकूल प्रतिकूल व्यवहार करेल देहाच्या ओघानुसार जसं वातावरण वाऱ्यात फिरत तसं ते शरीर फिरल पण त्याला तो त्याचीचा सर्वता नाही तो महात्मा तिचा नव्हे तर काही करत हो तसं नाही हे समजूत पक्की व्हायला पाहिजे
आणि हे नरदेहाचा मुख्य कर्ता हितच आहे. हो, ही नरदेह आलेला तुम्हाला पूर्वमीमांसाला सोडेच नाही, पण पूर्वमीमांसाची मर्यादा पुढे आपल्या महिमेत राहायचं तरच जमलं. एक सांगण्याच्यापेक्षा गुरुजींनी सांगा, जोपर्यंत तुम्ही सुखाचं स्थळ दुसरं मानता तोपर्यंत तुम्हाला वेदांत कळलं नाही. सुख तू आहेस ना, मग सुखाचं ठिकाण दुसरे कशाला ठेवतो तू? 14 विद्यार्थ्यांचं ठिकाण हे सुद्धा अध्यस्त आहेत ना. सांगायचं तो सुखाचं ठिकाण काय ठेवलं ते. विषय पामाराचा हा विषय नाही, फक्त साधकाला बोलायचं. काय अध्यास कळतं? अध्यास सांगता येत असतो, अध्यास कळत नसतो. हो, हे गारुड्याचा खेळ असतो का नाही, गारुडे हे मातीच्या रुपयात करतात का नाही, मग तो खरं आहे खोट आहे त्यावेळेस. अरे तसे ईश्वर जगाचा गारुडी आहे आणि ईश्वराने हे जग केलं, ईश्वर त्याच कक्षात आहे. जर पाठीमागचा जर विषय लक्षात आला तर माया तत्कार्य वैकुंठ कैलासाधिक सत्यलोक ब्रह्मलोकाधिक अमरपुरीधिक 21 सर्ग सप्त पाताळ हे सगळं सत्ता स्फूर्त शून्य आहे. हे सत्ता स्फूर्ती शून्य का? माया तत्काल त्यांचं कारणच, हां त्यांचं कारणच तसं माया, त्यांचं कारण माया. हां, त्याचं कारण ते लटकं, तर त्याचं कार्य लटकं. अज्ञाने समाव लटके, तेव्हाचं कार्य केवळ सत्य. त्याचं अज्ञानच लटकं आहे, अज्ञानच सिद्ध नाही, तर ज्याची सिद्धी नाही त्याचं कार्य कुठून राहतं. पण हे तुम्हाला बरोबर आहे, पण तुम्हाला जोपर्यंत देहबुद्धी आहे, जोपर्यंत कर्तव्यबुद्धी आहे, जोपर्यंत निध्यास आहे, जोपर्यंत तत्वपदार्थ आहे शोधून, जोपर्यंत तत्वमसी महावाक्याचा विचार आहे, जोपर्यंत शास्त्रीय अभ्यास आहे, तोपर्यंत ध्येय ठेवा, सिद्धांताकडे ध्येय ठेवा. त्याच्या कलेत, त्याच्या कुशलतेत, त्याच्या युक्तिवादात तिथं थांबू नका. वेद अनंत बोललेला, अर्थ इतकाच साधला, विठोबाचे शरण जाऊन निष्ठे नाम जाऊ. काही लोक त्या कौशल्यात राहतात, कुठे ते राहतात जरा, म्हणून तसं नाही तर सगळे तिकडे जायचं, सगळे तिकडे जायचं. सगळा सिद्धांत कर्मसमुच्चयाच्या दृष्टीकडे चालायचं. एकच माझ्या गुरुची आठवण सांगत असतो मी, नाही मागच्यापेक्षा पुढचा बरा. आता ही तुम्हाला जिथून लावा तिथून लावायची संगती, म्हणून हा जीवनमुक्त महात्मा सगळा करीत असतो, पण त्या करण्यामध्ये त्याला त्याच्या ठिकाणी पाप पुण्य निर्माण होत नाही, त्याच्या ठिकाणी सुखदुःख होत नाही. का? फलकटा संसार अस्मत विस्मत प्रत्येकोचरो ब्रह्मसत्य जगन मिथ्या, फलकटा संसार ही त्याची वृत्ती बनलेली असते. मग त्याच्या दारिद्र्याचा वार कोणता असला तरी, आणि त्याने शिवाय दिलं म्हणजे काय झालं? दुसरीचा त्याला अंतकन दुखवलं, दुसरी वस्तू नाही. तर त्याने शिव्या जरी दिल्या तर ते शिव्या काय म्हणून देतात? न दुख हे भक्ताचं लक्षण. जीवनमुक्ताचे हे नाही. जीवनमुक्ताचे सिद्धांत बिंदूमध्ये 9 प्रकारचे जीवनमुक्त आहेत, विचारसागरामध्ये 3 प्रकारचे जीवनमुक्त आहेत, आणि सर्वदर्शन संग्रहामध्ये 16 प्रकारचे जीवनमुक्त आहेत. त्यातलं एक प्रकरण उत्कृष्ट जीवनमुक्तीचं प्रकरण आपलं चालू आहे. बाकीचं सांगायला नको, मग काय वरती तिथं थांबल. व्यापाराच्या गाडे मोडताही आपाडे पर अक्रियेचे पाऊल न मोडे काही. व्यापाराचे अनेक व्यापार म्हणजे त्याच्या व्यवहाराला उचलतं नाही, असाच व्यवहार कर, पण अक्रियेचे पाऊल न मोडे काही. त्याची जी आकर्षची समजूत आहे, त्याची चूक समजुती कच्चपणा नाही, समजूत पक्की करून घ्या, स्वस्वरूपाची ओळख बिनचूक करून घ्या. हे नरदेहाचं मुख्य कर्तव्य. बाकीचं काही नाही. इथं झालेलं आहे. पाठ्यभागाचा अनुवाद करलं तर तुमच्या लक्ष येईल. पहिल्या अगोदर सत्ता प्रकार 27 सत्ता सांगितली, दुसरी 27 सत्ता झाल्यानंतर जगाचं कारण काय सांगितलं, जगाच्या कारणाचं कार्य पंचकोशाशी सांगितलं, 3 दिवस सांगितले, त्याच्यात तुझी व्याप्ती कुठेही सांगितले, ते पंचकोशाधिक मायाचं कार्य आहेत म्हणून सांगितलं. आता त्याच्यानंतर जीवनमुक्ती ही आली, हे पाठीमागचं कळलं तर
जीवनमुक्ती केव्हा आली? पंचकोशात द्रष्टा झालं. पंचकोशात कशी आहेत? लटके आहेत. जोपर्यंत तुम्हाला दृढ मिथ्यात्व जगत कळत नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा. आणि मिथ्या पदार्थाला देशकाल नसतो. आणि त्या मिथ्या पदार्थाच्या अनुभूती येण्याकरता स्वप्नाचा विचार करावा लागेल. कारण ज्याला वेदांताची गुंडी कळायची असेल त्याने दररोज आपल्यासमोर स्वप्न येते. त्या स्वप्नाच्या पदार्थाची व्याप्ती आणि स्वप्नाचं कारण कळावं लागतं आणि स्वप्नाचं अधिष्ठान कळावं लागतं. तेव्हा मुक्त होते. माऊली म्हणते झालं ज्ञानदेव म्हणजे पाहता आणि स्वप्नाची येईल ही स्वप्न. ही व्यवहारिक स्वप्न झालं की जग स्वप्न आहे. आता व्यवहारात तो अधिष्ठान आहे का नाही साक्षी. आणि व्यवहारात स्वप्नाच्या पदार्थाला अनुकूल प्रतिकूल कशामुळे वाटतो? त्या झोटपी नव्हत्या अज्ञानाने साक्षीला झाकून टाकलं. जीव अज्ञानामध्ये लीन झाला आहे आणि त्या अज्ञानाचं कार्य विक्षेप असणारे ते अनेक पदार्थ दाखवलं. मग आता अज्ञानाचा देशकाल कुठे? म्हणून एक लक्षात तोल पडेल न पडेल जगाला देशकाल नाही. पण नाही झालं. सिद्धांत कराय जर सर्व खाली ब्रह्म म्हणलं तर कार्यकारण भाग कुठे आहे? सूर्याच्या ठिकाणी प्रकाश सूर्याचा कार्य आहे का कारण आहे सूर्याचा प्रकाश? तर सूर्यप्रकाश रूपच आहे म्हणजे तिथं कार्यकारण भाव नाही. तसा तो सुख स्वरूपच आहेस, तो ज्ञान स्वरूपच आहे, तो अमरच आहेस. म्हणून तुझ्या ठिकाणी प्राप्त आणि निषेध हे दोन्ही नाही. का? तुला मलविक्षेप हे झाल्यानंतर तुला अज्ञान सांगितलं आम्ही, तू शरण आलास म्हणून. अज्ञान तू जर विचार तू नाही केलं ना, तुला अज्ञान नाही कशावरून? तू आता कर, आता बघ तुझा विचार कर. तू ज्ञान आणि अनात्मा याच्या विचारात तू विचार कर. वर संकल्प आणि संकल्पाचा साक्षी त्याचं कारण शोध. आता याच वेळेस शोध. नाही म्हण त्याचं कारण सांग. कोणी सांगा. तो ऐकतोस ना? कोण ऐकत आहे? कोण ऐकत आहे? कोण ऐकत आहे? मन. मन जड सोडण्याची काय ऐकत? मन ऐकत तुला कळलं. मग तू मन ऐक म्हणून वेगळं आहे, म्हणून वेगळं म्हणल्यानंतर मन सतत सुट सोडण्या त्याला कळायचं का बोंबल्याला? तुम्हाला करायचं. मग कोण ऐकत आहे? कोण ऐकत रे? सांग. वरती स्थिर कोणाच झाली? ते लई लांब जायचं तुम्हाला. बघा डोळे हात कोणा डोळं होत नसतं जवळ. त्या गुरुंची भाषा वेगळी आहे. मग ती भाषा ते मी त्याची नाही करू शकतो. आपले त्यांचे शब्द लागते आहे ना. तर जीवनयुक्त पुरुष अनावृत असतो. ते ज्ञानी अज्ञान नेहमी असे असते. त्याची बिनचूक समजूत झालेली असते. बिनचूक समजूत झाल्यामुळे त्याचा कोणता व्यवहार मिथ्या बाधित वृत्तीचा असतो. मग बाधित वृत्तीच्या व्यवहाराला पापडणे नसतं, धर्माधर्म नसतं, स्वर्ग नरक नसतं, काही नसतं. जसं नकाशातली नदी तिने काय होत नसतं. तसं जग पाहायचं का भोगायचं? गुरुजींनी सांगा माझ्या जीव भोगता, साधक द्रष्टा आणि जीवनमुक्त व्यापक. साधकचा मानाचा ओळखणार आहे ना. विषय पामर त्यात गुंतलेत ना. विषय पामर त्यात गुंतले, त्यांना काहीच कळत नाही. खरं कळणं खोटं कळणं. ज्याला खरं खोटं कळत नाही ते जीव पामर. ज्याला खरं खोट्याचा विचार करतो साधक आणि ज्याला खोटं सिद्ध नाही तो महात्मा. सोन्याची नजर असल्यावर अलंकारच नजर का सोन्याची नजर? आता हे झालं का? आता इकडं बघ ना. अशी भाती प्रिय जर पाहिलं तर नामरूप आहे का तिथं?
अस्थि भाती प्रिय नामरूप आहे का तेच नामरूपामध्ये अस्थि भाती प्रिय या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत तेच तत्वाने संत शिव करते. मग नामरूपाचा बाद करायचा नाही. नामरूप अस्थि भातीकडून पाहिलं नामरूप नाहीच. असं जर रोहा कोण पाहिलं तर पिवळा आहे का दोऱ्याला? दोऱ्याला पिवळा आहे का? रोहा कोण पाहिलं तर माती कोण पाहिलं तर घट आहे का? सोनं कोण पाहिलं तर अलंकार आहे का? तसं तुझ्या ज्ञानाकडून जर पाहिलं तर सगळं तुझं झालं. मग हरीच्या दासा तुझ्यावरून तू जिथं असेल तसं तुला जग दिसतं. जग नाही तर जग किस छोटा बडा सब होईल. मी कोणाला चांगला नाही वाईट पण सगळं तोच आहे अशी ज्याची वृत्ती. असा जो महात्मा त्याच्या कोणत्या इंद्रियाचा व्यवहार जो केला तर त्याला काही अनुकूल प्रतिकूल नाही झाला. कोणाही करून उगा आठवलं मला बंकट स्वामी महाराज आमचे नामदेवाचा अवतार गुरुजीने म्हणावं. नामदेवाचा अवतार गुरुजीने म्हणावं. त्यांच्या भजनावर 5,000 लोक अगोदर येऊन बसायचे ऐकायला नामदेवरायाचा अवतार. आणि त्या काळात विद्यार्थी दैवी संपत्तीचे तर स्वामींचे लात खाण्याकरता किंवा स्वामीची शिव्या खाण्याकरता पोरण झोपायचं मुद्दामच. झोप सोंग करायचं. स्वामीने शिव्या दिले की त्याचं कामच भागलं किंवा स्वामीने लात मारली तरी काम भागलं. पण कसं मारू शकतील? पण एखाद्या वेळी ज्याच्या नशिबात असेल त्यांनी लात खाल्ली तर त्याचं कामच भागलं. पण स्वामी जोग महाराज काय सांग वर्णन करण्याचा विषय. जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे विद्यार्थ्याच्या उंबऱ्याचं पाय पडत होते पूजा करून. हे माझे सगळे देव झोपलेत आणि त्या खोल्याच्या उंबरेची पाणी वाहून फुलं वाहून गंध वाहून पाय पडायचे. ही त्यांची वृत्ती. मग असा सांगा आजच्याकडून काय घडलं? मग असे जे महात्मे आहेत त्यांचे इथं वर्णन. मग त्यांच्या कोणत्या इंद्रियाच्या वर नाकातून पाणी गळेल, श्वास होईल, तिखट आंबट सांगेल, शब्द कान बरे वाईट ऐकेल, पण तो तिचा सर्वथा नाही. चल तीन तीन कर्म नको इंद्रिय ही करे हे मैं तो अविक्रिय होणे ते कछु भी नाही कर. आलं का लक्षात? मग प्रत्येक त्रिपुटीचा द्रष्टा आहे तो. द्रष्टा एक आहे. त्रिपुटी देशकाल परत व्यवहार होईल. एका काली एकच त्रिपुटी असते. मग आता गंमत ते तुला सांग. जग आहे का त्रिपुटी आहे रे? त्रिपुटीचं जग नाहीच. हा एका काली एकच त्रिपुटी असते. डोळ्याची त्रिपुटी रूप पाहिल, सूर्याचा प्रकाश लागेल, तिथं ज्ञाता राहील. शब्दाच्या वेळेस चक्षुची त्रिपुटी कमी होईल, शब्दाचा विषय. म्हणजे एका काली एकच त्रिपुटी आहे म्हणून त्या त्रिपुटीत तो प्रकाशक आहे आणि तो आकर्य आहे, आसंग आहे, हा त्याचा निश्चय असतो. इंद्रिय दिखाचा तो प्रकाशक असतो. म्हणून तो पुरुष कोणत्याही व्यवहारामध्ये त्याला गुंता नाही. आणि अशा रीतीने जो झाला मग तो म्हणतो खेळ खेळपरी न सापडे. तो असा ज्याचा मिथ्या तो बाद निश्चय झाला, ज्याचा मी साक्षीद्रष्टा बिनचूक झाला, त्याचा व्यवहारात तो राहिला तर त्याला काही होत नाही. जनकराच्या 700 बायका तर एक झांगड आहे का नाही, पण ती विधेमुक्त सुखाचार्याला उपदेश केला त्याने का नाही? बायका किती उपदेश होता केला. सुखाचार्य म्हणजे कोण लंगुटी असलेली संघान त्याग सुखी भाऊ त्याने म्हणजे मुठभर राहत नाही. ती नीट टाकून पुन्हा उत्तर संघान त्याग ती लंगुटी ती टाकली. पुन्हा उत्तर संघान त्याग तोच सुखी. मग त्याला वाटलं अरे मी देहबुद्धीने आलो. लगेच समाधी. मग गेले जनकराजा उत्तर उठवलं. आता आसंग झालाच. आता पण संख्य होता तो. मग तिथं पुढचा विचार मला नाही सांगायचा त्यांचा. म्हणून व्यवहाराच्या समजुतीचा काय फरक नसतो. समजूत बिनचूक घ्या. साधूकडून काय सांगावं, साधूकडून काय मागावं, बस. करा समाधान.
मला वाटलं तू सांगशील काय मागावं त्यांच्याकडून, काय बी उद्धार पाहिजे. आहे ना. समाधान तुझ्या स्वरूपाची जोपर्यंत ओळख होत नाही तो काही कर, काहीच होणार नाही. रिद्धी सिद्धी उपयोगाची नाही, कला कुशलता उपयोगाची नाही, काही उपयोग. याला एकच उदाहरण सांगा माझ्या गुरुने. एक नाक जर नसलं शरीरात त्या शरीराची केवढी किंमत, आणि शरीरात नाक जर असलं तर शरीर अगदी किमतीचं. तसं माणूस नाकाने शोभतं, घोड काढून शोभतं, पोपट तुमची शोधतो, आणि ज्ञानोबा महात्मा अनुभवून शोधतात. असं करून सहज बोलून मग अनुभव कुठे लिहिला आहे माऊलीनं? माऊलीचा अनुभव आपल्या करता का नाही, त्यांना अनुभवच नसतो. ते अनुभव कसा शिकावं ते त्यांनी शिकवण्याकरता आले. अमृत अनुभव त्यांचा अनुभवच आहे. ज्ञानेश्वरी त्यांची कृपा. ज्यावेळेस त्याने परीक्षा घेतली देवनाथाने, धन्य तो परम अमृत करणारा तो मुकुंदराज, तो काय केला आजच्या पिठावर रेगा मारला झाला, भगवद्गीतेवर भाषा केलं काय, लय शहाणा झालंच काय. हां मग काय, हां कर पराला आंघोळ करून तर अमृतानं ठेवलं गुरुपुढे, ही तुमची सोय करू. त्याचं काय हो का शिवेक श्री वल्लभी. यावेळेस निवृत्तीनाथ म्हणले, अरे हे खरं तुझं तत्वज्ञान, पण काय खरं, याला जर खोटं कोणी म्हणलं तर. त्यावेळेस निश्चयाचं बळ दाखवलं आपल्याकरता. इथं शंकरजी जरी आले किंवा विष्णू जरी आले, त्यांना म्हणून तुमचं डोकं नीट ठेवा, अगोदर काय आहे सांगा, चूक कुठे मला दाखवा. हो का शिवाय का श्री वल्लभी. हे निश्चय झाल्यावर मग झाली त्याची कार्यसिद्धी. तोपर्यंत वाटचाल करा, तोपर्यंत वाटचाल. तसं नाही परमार्थ. निश्चयाचे वळून तुका म्हणे ते फळ. बरं काय बिघडतं रे, मी ब्रह्म म्हणाल काय बिघडतं, बरं मी देह म्हणतात त्यापेक्षा मी ब्रह्म म्हणा ना. आपण ब्रह्म म्हणलं की आधी काय पाहिजे ना. आता शब्दाने वाटतंय पण अधिकाराशिवाय नाही तर मग ते नाताचं म्हण नाही बा, वांजी नव्हती ले करून काय करावं भरता रे. ते नाताच बोलवं स्पष्ट, तिथं अडचण नाही. वांजी नव्हते काय करावे म्हणजे अनाधिकारी असलं तर काय करतं तर ज्ञान होतं का बरा. खापरा परीस काय करील, परीस लोकांनी सोनं करील का खापराचं. तसं विषय पामर खापर आहेत, त्याच्यावर उत्कृष्ट पामर, कनिष्ठ पामर, मध्यम पामर, हे सगळे आले तर तसे विषय बी परमार्थ करता येत असतो, पण अंतकरण बैठक नसते, बदललेली नसते, म्हणून त्यांना ती पद्धती. मी तर पाहते की नेहमी करा, नेहमी निध्यास करा. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्पर्यंत. म्हणून जिकडे मनाची राखी न लागत त्याच्या पाठी. आमचे तुकोबाराय म्हणतात की शंकराचार्य लघुवाक्यवृत्ती म्हणतात, आणि आमचे शंकराचार्य म्हणतात हे लघुवाक्य. तुकोबाराय काय म्हणतात, न करी रे मानकाची चिंती आचरण मनाला म्हणतात का नाही. मनाला सांगा रे परमार्थ करायचा, मनाला परमार्थ करायला लावायचा आहे. कारण ज्याच्यावर सुख दुःख होते त्याला औषध द्यायचं का नाही. तुमचं गंमत असं होतं, डोकं हालत दुखलं इंजेक्शन पाकिले जातात. तर सुख दुःख मनाला होतं आहे आणि तुम्ही स्थूलाचा विचार करतात, आहे का नाही. मन बाजूला ठेवा, सुख दुःख होतं का बघू शकणार नाही झालं. आणि त्या मनाला ज्ञान पण मोजा, त्या मनाला भक्ती पण मोजा, त्या मनाला नामाचे चिंतन पण मोजा. सगळे साधनं भगवत प्राप्तीचे आहेत क्रमशः, पण साधन अंगी व्हावं, साधन अंगी व्हावं. मग ते तुमच्या भक्तीचं. आमचं त्याचं म्हणणं नाही, हेच चुकत नाही. भक्ती काय तुम्हाला सुरू वाटते का, भक्त असे जाणं सांगा तर कसं आहे. तसं नसतं ते. पण असा जो जीवनमुक्त महात्मा, त्याचा सगळ्या इंद्रियाचा व्यवहार झाला तर त्याचा काही संबंध नसतो. मी असंग आहे, मी अक्रिय आहे, म्हणजे एकाखाली
एकच त्रिपुटी असते. स्थूल देहाच्या 14 त्रिपुटी आहेत. 14 त्रिपुटीपैकी जागृत अवस्था असते. जागृत अवस्थेत स्थान नेत्र स्थान आहे आणि त्याच्याविषयी रूप आहे डोळ्याचा. दैवता सूर्य आहे, त्याचा प्रकाश जीव, त्याचा फक्त जीव आहे आणि त्याचा साक्षी तू आहेस. मग आता ह्याच्यात जर सूक्ष्म नजर केली तर किती गोड आहे रे, पण काय करू. सूर्य साक्षी भाष्य का प्रवत भाष्य आहे? सूर्य प्रवत भाष्य का साक्षी भाष्य आहे ना? साक्षी भाष्य म्हणलं तर सत्ता सूर्य शून्य आहे आणि प्रमाचा भाष्य म्हणलं तर व्यवहारिक सत्ता आहे. कसं करायचं आता? म्हणजे त्रिभुवन तुझ्या प्रकाशाने प्रकाशित आहे हे त्याचा अर्थ आहे. आणि हे एवढंच तुझं स्वरूप आहे. म्हणून नजर से देखो प्यारे क्या रूप आहे तुम्हाला. कबीर महाराज म्हणतात, अरे जरा ज्ञानरूपी डोळे पहा, काय तुमचं रूप आहे जर. मग पण तुमचं असं काहीचे घरात घरकुल केले. तुमचं घर ब्रह्मपुरी आहे आणि तुम्ही आयुदेवरूपी घरात येऊन बसलात. कैसे घरात घर केलं नेणं अंधार जोडलं. मग तुम्हाला अज्ञान नाही, ज्ञान आहे नाही. मग सामान्य ज्ञान आणि विशेषतः ज्ञान आहे असं ते. म्हणून हा महात्मा अज्ञान निवृत्त झालेला अनिवृत्तीने असं कळले ना, त्याच्या देहादिकाचा व्यवहार कसला जरी झाला तर त्याला काही वाद येत नाही. तो मी असंग आहे, अक्रिय आहे असं ते बोलतो. मैं तो अविक्रिय होने ते कछु भी नहीं करता हो. हां झालं एवढं वाक्य राहिलं तर झाला ना तो मुक्त. काय अधिकार असेल तर मग असंग हो, अक्रिय हो, कछु भी नाही करता येत, काहीच करणार नाही. का असंग म्हणून. असंग असतो तो निर्विकार असतो. असंग असतो तो व्यवहार शून्य असतो. मग आता हे असंग आहेच का नाही तो. त्या दिवशी तो अभंग मला न करे संग हित आले राहे रे निश्चय. पुढं लागू दे ना ममतेच. आईला फोन करतो, मी बाबा चहा पितोय, न करे संग रे. चला सगळे तुमची मातीच बोंब. मी तरी कोणता शान आहे. मी सांगायला लागलो म्हणजे शान आहे असं समजत जाऊ नका. एवढं तुम्हाला सांगता येत नाही, मला सांगता येते एवढंच फरक आहे, बाकी काय येत नाही. किंतु तीस क्रिया का साक्षी होने करे निष्क्रिय रूप से तुष्णी ही स्थित हो. तुष्णी म्हणजे ही अवस्था, तुझी अवस्था काहीच राहत नाही. ऐसे माने कहिए आपको तीस क्रिया विषय निष्क्रिय ही देखे. कशाला? तीस क्रिया विषय हो निष्क्रिय झालं ही जाऊ देखे. दे, पण कशाला? सुखदुःखाच्या व्यवहाराला. अरे नाही रे, अरे नाही हे खरं. तुम्ही आहे का साधू? सुखदुःख अंतःकरणच आहे. सुखदुःखाचे विकार निर्माण होतात, मोहाचे विकार निर्माण होतात. हे अंतःकरण, अंतःकरण दृश्य आहे. बघ केवढं महत्त्वाचं आहे अंतःकरण दृश्य. काय सांगू तुम्हाला. माझ्या दादांची गोष्ट नेहमी सांगतो, माझा आवडीचा विषय दादांचा. विद्यार्थ्या प्रश्नाचं उत्तर देतात, देह सोडतात म्हणजे कुठं असतील ती. दादाला नामदेव गुरुजी हे होतात जवळ, त्याचा हा प्रश्न आहे. नामदेव गुरुजींनी विचारलं, दादा साधं देह कसा सुटतो. म्हणजे तुला कळलं नाही वेगळ्या, कसा सोडतो असा विचार. हां म्हणजे बोलतो म्हणजे दादा साधूचा देह कसा सोडतो तो. म्हणजे हो कसा सोडतो तसा सोडून दिला, पुन्हा नाही द्यावा. आणि ह्याच्याकरता नरदेहाचं मुख्य कर्तव्य आहे. भगवंत नरदेह याच्याकरता दिला आहे. या देहामध्ये तुम्हाला अखंड अक्षय सुख मिळते. आणि त्याला काय करायचं नाही, फक्त साधूंच्या वचनावर विचाराने चालायचं. त्याला काय खाणं सोडायचं नाही, कपडे बदलायचे नाही, बाया परतोपेक्षा करायचं नाही. तुझ्या समजतो व्यवहार आहे का नाही. हां असं जे एक समजतो तुम्ही कुणाचे तर नातेवाईक कोणीतरी आहे, त्याच्यापेक्षा मी श्री गुरु धर्म नंतर त्यांच्या कृपेमध्ये राहा. काय फरक पडायला त्याचं राहिलं तर तो अखंड सुख होतील ना. इकडे राहिलं तर अखंड दुःख राहतील.
इतकं का सांगलं आहे साधू 5व्या तरंगाच्या शेवटला? 5व्या वक्त सगळं आढावा सांगितलं आहे. सगळं आढावा सांगितलं 5व्या तरंगात. सृष्टीची उत्पत्ती अनेक शास्त्रात मतवादी सांगितले. पंचकोशाचा विचार सांगितला. पंचकोशामध्ये कोणतं कोशाला कोणी मांडलं हे सांगितलं. नास्तिकांनी काय म्हणलं, आस्तिकांनी काय म्हणलं, हे सगळं सांगून शेवट जीवनमुक्ती सांगायला लागले. जीवनमुक्ती म्हणजे एकच सोप्यामध्ये ज्याचं अंतःकरण दृश्य बाधित ठरलं तो जीवनमुक्त. त्याचे एकच गुण आहे, बाधित व्यवहार तुला सुखदुःख होत नाही. आणि सुखदुःख जरी झालं त्याच्या समजूत फरक पडत नाही. सांगतो गुरुजी सांगा. रडे पडे डोळे प्रेम येऊन डोळे होतात. तो जागा करता रडल पण अंतःकरण वेगळंच गमत. रडे पडे डोळे पण प्रेमाविन डोळे काय आहे? हे जीवनमुक्ती आहे. म्हणजे एवढं मोठं असून ज्ञानेश्वर सांगणं रडणार, ते रडत नाही. तो त्यांना रडतं म्हणतो ते तुला कळत नाही. गाव जायचं करणं घडू का तरी लोकांचं घात. त्यांनी सगळ्या लोकांचं काटा काढलं तर काही होत नाही त्याचं. त्याने केली अशी मात बोलूच नाही. त्याने केली अशी गोष्टसुद्धा करू नका. मग अर्जुनाने भीष्माचार्य देखील मारलं का नाही? अर्जुनने मारलं ना? अर्जुनने मारलं भीष्माचार्याला. अगोदर भीष्माचार्य पितामह कुलदीपक द्रोणाचार्य कृपाचार्य, मग त्यांना पुन्हा मारायचं म्हणजे काय इथं सांगावं गुरुजींना? म्हणतो तुम्ही सांगा बरं काय काय केलं असं त्याचं सांगतो नका सांगतो. त्या त्या कर्तव्याला आलेल्या धर्माचा व्यवहार केला त्याने. अगोदर त्या धर्माच्या कर्तव्याला मोहाने फासा टाकला होता. ज्यावेळेस मोहाचा फासा भगवंताच्या कृपेने निघाला त्यावेळेस त्या दोषच शासन केलं ना. भीष्माचार्य मारलं नाही ना, द्रोणाचार्य मारलं. दोषाला शासन आहे का व्यक्तीला शासन आहे? मग दोषाला, मग ते असा दोष असेल त्यांचा देहाचा नाश होईल. दोषाला मारलं. आम्ही नाही केली दोषी आले भेदा. संतमंची निंदा केली नंदा नव्हे भाई. मग दोषाला शासन असतं. आता ही कथा यांनी सांगावं पण प्रसंग प्राप्त आलेले चिंतन दिशा दाखवण्याकरता बोलायचे. मग ज्यावेळेस पांडवाला किंवा अर्जुनाला किंवा ह्याला भीष्माचार्याने त्याचं ते रक्त आणि ती गेल्यानंतर ज्यावेळेस ते चिंतन सांगितलं त्यावेळेस द्रुपदीने प्रश्न केला का नाही, मामाजी ह्याच्या अगोदर काय झालं? आता तुम्हाला हे वाटलं सांगायला. त्यावेळेस बाई म्हणले त्यावेळेस माझं रक्त आणि मांस दुर्योधनाचा अन्नाचा परिणाम होता म्हणून इतकं वाईट असतं अन्न आहे का नाही. मला त्यावेळेस कळत होतं पण दुर्योधनाचं अन्न खाल्लं त्याच्यामुळे ऋणी झालो आणि त्या रक्ताचे त्या अन्नाचे परिणाम बुद्धीवर होतो म्हणून लक्षात ठेवायचं असतं. अन्नात काय दोष आहेत ही त्याचे दोष आहेत. ती परमार्थ करणाऱ्याच्या गोष्टीवर का ज्याला बाकी करते ते त्या कक्षात ते जातील त्यांचे काय होते ते काय घेणं देणं नाही. जमते का? म्हणून जीवनमुक्त शोपामध्ये गुरुजींनी सांगा अंत्यकरण उपाधी निश्चित ठेव. का काय कळत नाही पण अंत्यकरण विशेषण झाल्यावर मग मात्र सगळा पसारा अंगावर. मग सगळं पसारा असं कुठं आहे? अरे तुला तर द्रष्टा झालं तर षड विकारानं रक्तमासाचं रोगाचं भंडार भरलं त्याचा द्रष्टा झालं. रोग कुठे? BP का शुगर आहे? कशा BP शुगर आला तुला? द्रष्टा बघ कसं होतं ते बघ. रोग राहतो का तुला? पण आपण अभ्यास करतो वेगळा, समजूत असते वेगळी, त्याच्यामुळे सगळे अडचणी येतात आहे का नाही. अंत्यकरण उपाधी आहे बाबा. उपाधी उपहिताला आपले धर्म घालत नसते. मग काम क्रोधाचे अंत्यकरण धर्म करतो साक्षीचे अंत्यकरण. मग रडतंय कोण? हसतंय कोण? कथा कीर्तन करताय कोण? आमचे गुरु सांग महाराज कीर्तन कोणी केलं हो? कोणी करे?
प्रसंग जसा अधिकारी असाल असं उत्तर आहे. पण साधकाने तुमच्या कृपेच्या दृष्टीनं तुम्ही माझ्या ज्ञानाचे तुमचे ज्ञानरूपी द्रव्य माझ्या बुद्धिरूपी पोतळी टाकलं आणि ते ज्ञान बोलत होतं, मी काही करत नव्हतो. भरी माझा मतीची पोतळी कृपा भांडवल सोडी. तुमच्या कृपेचे भांडवल माझ्या बुद्धिरूपी होतं आणि ते कृपारूपी भांडवल बोलत होतं, बुद्धी मी काही करत आहे ना, कळतं ना. तर हे गोष्ट हे सगळं बोला चल. अर्थ यह जो यह इंद्रियन के व्यापारन विषय मैं और मेरा इस भावना को त्यागी के विद्वान ने तुष्णिम स्थित होना योग्य है. दुसरं म्हणजे आपल्या अवस्थेत थोडी अवस्था. यह दोनों श्लोकन का इकट्ठा अर्थ है. एवढंच या 2 श्लोकाचा अर्थ आहे की जे दैनिकाचा कोणताही व्यवहार असो, सात्विक असो, राजस असो, तामस असो, तो मिथ्या आहे, दृश्य आहे, सत्य शून्य आहे, मी त्याचा साक्षी आहे असा निश्चय केल्यानंतर, ध्यान जगत मिथ्या आहे असं कळल्यानंतर जी तुष्णी अवस्था म्हणजे तृप्त अवस्था झालेली आहे, जी सूक्ष्म अवस्था प्राप्त झालेली, जे वृत्ती स्वस्वरूप आनंद भोगणारी अवस्था तिथं थांबायचं. पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 कुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.